काय सांगू तुम्हाला मित्रांनो, राव लय अवघड होऊन झालंय माझं गणित. काय आहे माहिती का, अहो रोज नवीन नवीन कंटेंट तरी शोधायचा कुठनं, आणि काय सांगायचं कुठल्या कुठल्या रोज नवीन नवीन कंटेंट काढायचा. माझं काय डोकं चालत नाही. एक तर मी शाळा लय शिकलो नाही, आणि त्याच्यात हे चॅनल चालू केलाय. साला हे चॅनल कसं चालवायचं हे बी काय कळेना. तर माझा एक मित्र आहे पुण्याला, ते सूरज भाऊ म्हणून, त्यानं मला हा चॅनल चालू करून दिला. साला चॅनल तर चालू केला की आता मी वरीसभर चालय काम करतोय, पण काय राव मला कोण सबस्क्राईबच करणार, आणि काय राव माझ्यावर सगळी रागवत असते नुसती. काय तर व्हिडिओ बनवतो बरं, जे मला दिसतंय तेच बनवते, माझ्या ज्या आयुष्यात घडतंय तेच बनवते. काय उलट पुलट तर काय बनवत नाही, कुणाला शिव्या गाळी तर काय करत नाही. तर बी माणसाने का आवडत नाही मला तेच काय कळत नाही राहू. काय अवघड आहे माणसांचं. रामकृष्ण हरी. माझी जरा बोलण्याची पद्धत वेगळी आहे बरं का. काय माहिती का, मी आता तुमच्या बरोबर व्यवस्थित बोलतो, पण काय कधी कधी जरा शब्दांचा झोलमाल होतोय. इकडं तिकडं काहीतरी कॉमेडी बोलावं लागतंय, आणि जर मी कसं कॉमेडी बोलायला लागलं तर कोणाला आवडतंय, कोणतं म्हणतंय साला येड्यावानीच काहीतरी बाडबाडतंय. आता काय बोलायचं कोणाला, काय म्हणायचं काय कोणाला, मलाच काय कळलं नाही राहिलं राव. मी लई टेन्शन मध्ये असतो कधी कधी. असं वाटतं की साला हे सगळं बंद करावं आणि गप आपलं गटुळं बांधून गप राहावं, पण काय करू. अहो या पापी पोटासाठी काय करायला पाहिजे की नाही, आणि धडपड केल्याशिवाय तर काय मिळणार आहे का मला सांगा बरं मित्र हो तुम्ही. आणि मी तर नुसता धडपडत असतोय. तुम्ही बघताल माझं सारखं, जर मी जर एवढा चांगला जर व्हिडिओ बनवत नसतो तर माझे पावणे 7,500 सबस्क्रायबर झाले नसते. पण मी काय केलंय माहिती आहे का, माझे जर सबस्क्राईब वाढले तर मी कधी, आता पहिलं सबस्क्राईब वालेच नाही धन्यवाद द्यायचो, पण आता जसे जसे सबस्क्राईब वाढत तसे तसे माझ्या मागचे कामं पण लय वाढत गेले ना. आणि कामामुळे माझ्या राव डोक्यात जायला लागले सबस्क्राईब वाल्यांना की धन्यवाद द्यायचं. आणि ह्या शाळांच्या पाठीमागं बघताय तुम्ही, शाळांच्या पाठीमागं दिवसभर राव फिरू फिरू माझा जीव घायला येतोय. आणि काय सांगू तुम्हाला, उन्हाळ्यात आता आज तो अहो ते काय आज उपास चालू याचा सूर्यनारायणाचा रातात बसायचा. देव म्हटलं की आता लय कडक ध्यान ऊन, आणि बारक का ऊन लागत आहे विधी. ऊन जर लागायला लागलं तर नुसता घाम फोडते मला, आणि दिवसभर उन्हात फिरून घायला येतोय. आणि आता हे बघा तुम्ही दुपारच्या पारोक्यात शेळ्या मी अशा या ठिकाणी बसवल्यात बघा नदीकडेला. आणि इथंच त्या दिवशी आता तुम्ही मागं बघाल तर इथंच त्या चुली बिली आहेत, आणि इथंच ती घाण आता काय करू. मग इथं शेळ्या काय करते तर माहिती का, ते प्लॅस्टिक बघितलं की पहिल्या तुटून पडतात खायला, म्हणून तर ती घाण बिन गोळा करून टाकली मी. आणि घाण बिन गोळा करून मग म्हणजे वाय जरा चाकाचक झालं म्हणजे शेळ्या पण बसती ती. आणि इथं उंबर आहे, उंबरं पिकलेले खाली पडते दिवायचं, उंबरं बी खाती ती, आणि शेळ्या बिवायचा आराम करते ती. आणि ते प्लॅस्टिक बघितलं का नाही, शेळ्या लय दिवाणी होती ती. आणि मग जेवणे झाल्या की शेळ्या नुसत्या प्लॅस्टिक खाया, हे खाऊ का ते खाऊ, असंच नुसते करत ह्या. म्हणून मग ते सगळं गोळा करून जाळून टाकलं मित्र. म्हणजे मला जेवढं कळतं तेवढं केलंय, तर काय करायचं. मी ह्याच्या अगोदर बी व्हिडिओ बनवला तर ह्या पोरासनी कळणं चालय का, कशाला उगी पार्ट्या करतात, कशाला मटणं बिटणं खातात. मला काय घेणं देणं कुणाच्या मटणाची, खाऊ दे की का माझ्या पदरचं आणून खाते की. जर एखादा असं जर बघितलं आणि मला जर म्हणलं असते की तुझ्या का आम्ही पैशानं खातोय, आम्ही पैशानं खातोय, मग ते मला गोड वाटलं नसतं. म्हणूनच मी कुणालाच काय बनलेलं नाही. माझं मीच कचरा गोळा केला आणि तिथे एका जागावर केला, आणि मी पेटवाय माचीस घेऊन आलो तर साला कुणीतरी माझ्या अगोदरच कचरा पेटवून टाकला होता. जर तुम्हाला मी लई दिवसभर भेंडाळते जीव माझा घायवर येते. त्यामुळे बघा असं काहीतरी बोलून आपला दिवस कसा तरी टाकलायचा. आज तर माझ्याकडे कसला आज कंटेंट नाही, दिवसभरापासून काय असं घडलं नाही की त्याच्या विषयी बोलावं म्हणून. चालतंय मग चला मित्र हो, रामकृष्ण हरी द्या. नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.